मॉर्निंग. आज आपण जो 11वीचा नवीन चॅप्टर बघणार आहोत तो म्हणजेच केमिकल बॉन्डिंग. म्हणजेच त्याला आपण नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड हे आपण हा टॉपिक आज बघणार आहोत. आता तुम्ही जर तुम्ही बघितलं असाल अल्केन, अल्केन्स, अल्कायन्समध्ये आपण म्हटलं sp3 हायब्रिडायझेशन, sp2, sp हायब्रिडायझेशन. हा जो हायब्रिडायझेशन जी थेरी आहे त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते ह्या चॅप्टरमध्ये केमिकल बॉन्डिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच जणांनी मला ज्यावेळेला अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स ज्यावेळेला हा टॉपिक मी चालू केला तर त्यावेळेला सर मग हे हायब्रिडायझेशन sp3 कसं होतं, sp2 कसं होतं, एक्झॅक्टली काय आहे हे आम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन करून सांगा असं मला सांगितलेलं होतं. परंतु मी त्यावेळेला त्यांना एवढंच सांगितलं होतं की हे sp3, sp2 आपल्याला डिटेलमध्ये केमिकल बॉन्डिंगमध्ये बघायचं आहे. नेचर ऑफ अ केमिकल बॉन्डिंग ह्या टॉपिकमध्ये किंवा नुसतं केमिकल बॉन्डिंग ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. आता ह्या लक्षात घ्या, हे केमिकल बॉन्डिंग म्हणजेच काय की दोन ॲटम्स और दोन मॉलिक्युल्स एकत्र येणे. ओके, एकत्र येणे त्याला आपण बॉन्डिंग म्हणतो. म्हणून आपण म्हणतो ना माझा ह्याच्याबरोबर बॉन्ड चांगला डेव्हलप आहे. बॉन्ड चांगला डेव्हलप आहे म्हणजेच काय, दोघांचं रिलेशन चांगलं डेव्हलप आहे. म्हणजे इथं सुद्धा रिलेशन इन बिटवीन टू ॲटम्स, रिलेशन बिटवीन टू मॉलिक्युल्स हे एक्झिस्ट होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कुठेतरी तिथं बॉन्डिंग हे कॅरेक्टर येतं. ओके, हा बॉन्डिंगचा अर्थ लक्षात घ्या. स्ट्रॉंग रिलेशन, स्ट्रॉंग एक्झिस्टन्स इन बिटवीन टू कॅरेक्टरिस्टिक्स और टू पर्सन और टू ॲटम और टू मॉलिक्युल्स, हे लक्षात ठेवा. त्याला आपण स्ट्रॉंग बॉन्डिंग कॅरेक्टर्स म्हणतो. मग तुम्ही बघा की पर्टिक्युलरली कुठलाही इलेमेंट्स हा फ्री स्टेटमध्ये बघायला मिळत नाही. बरेचसे इलेमेंट्स, मग कॉपर असेल, ऑक्सिजन असेल, सोडियम असेल, क्लोरीन असेल, हे सगळे कंबाईंड स्टेटमध्येच बघायला मिळतात. मग कंबाईंड स्टेटमध्ये आहेत म्हणजेच दोन ॲटम्स दे आर कम क्लोजर टू ईच अदर, दे आर गोइंग टू कंबाईन विथ ईच अदर. ते कंबाईन होतात आणि कंबाईन होऊन त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन डेव्हलप होतं. ओके, त्याच अट्रॅक्शनला आपण बॉन्ड म्हणतो. मग बघा सर, तुमच्या पर्सनल कॅरेक्टर्समध्ये, पर्सनल कॅपॅसिटीमध्ये तुम्हाला एखादा माणूस आवडतो, एखादा माणूस आवडत नाही. जो आवडतो म्हणजेच त्याच्याबद्दल, त्याच्या विचारांच्या बद्दल, त्यांच्या कृतीबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत पर्सनॅलिटीबद्दल आपण अट्रॅक्ट होतो आणि म्हणून आपलं दोन्ही बाजूनं बॉन्ड तयार होतो. तसंच ॲटम्समध्ये सुद्धा हे बॉन्डिंग आपल्याला किंवा मॉलिक्युल्समध्ये सुद्धा हा बॉन्डिंग पार्ट महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. मग हे बॉन्ड थेरी ज्या वेळेला आपण बघतो, ओके, म्हणजे केमिकल बॉन्डिंग ज्या वेळेला बघतो तिथं हिथं लक्षात ठेवा की पर्टिक्युलरली काय काय थेरीज ह्या पुट फॉरवर्ड केल्या. ओके, त्या पुट फॉरवर्ड करत असताना आपल्याला किंवा सायंटिस्टना बऱ्याच वेळेला त्या थेरीप्रमाणे दुसरा मॉलिक्यूल, दुसरा पर्टिक्युलरली कंपाऊंड हा त्या थेरीमध्ये फिट होत नव्हता. म्हणून त्यांना अनादर थेरी ही डेव्हलप करायला लागली. म्हणून पहिल्यांदा आपल्याला नेचर ऑफ अ केमिकल बॉन्डमध्ये ऑक्टेट रूल प्रमाणे कसं बॉन्डिंग होतं, त्याच्यानंतर आपल्याला व्हॅलेन्स बॉन्ड थेरीप्रमाणे कसं होतं. ओके, त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन हे कॅरेक्टर आलं आणि हायब्रिडायझेशन नंतर व्हॅलेन्स पेअर इलेक्ट्रॉन थेरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिट थेरी अशी हा डेव्हलप झालेली थेरी आहे. आणि मग आपण प्रत्येक कंपाऊंडमधलं, ओके, प्रत्येक आयन्समधलं म्हणजे कंपाऊंड्सच्या आयन्समधले बॉन्डिंग कॅरेक्टर हे आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन हे देता आलं. म्हणजेच ही थेरी जी आहे, केमिकल बॉन्डिंगची जी थेरी आहे ती इव्हॉल्व होत गेलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच एकच रूल सगळ्या कंपाऊंड्सला हा फिट बसत नाही, त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालेलं आहे. आणि मग त्या प्रत्येक थेरीचं लिमिटेशन, ड्रॉबॅक आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस घेऊन
पुढची थेअरी ही डेव्हलप झाली आणि त्या थेअरीप्रमाणे आपल्याला प्रत्येक मॉलिक्यूल प्रत्येक कंपाऊंड हा एक्सप्लेन केला गेला आणि त्या एक्सप्लेनेशनवरून आपल्याला केमिकल बॉन्डिंग ही थेअरी डेव्हलप झाली, हे लक्षात ठेवा. मग ह्या केमिकल बॉन्डिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की इलेमेंट्स जे आहेत दे आर एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ ॲग्रिगेट क्लस्टर. म्हणजेच कुठलाही इलेमेंट हा ॲग्रिगेट क्लस्टर ऑफ ॲटम्स, ॲग्रिगेट क्लस्टर ऑफ ॲटम्स असं हे क्लस्टर बघायला मिळतं ॲटम्सचं इन इलेमेंट्स. म्हणजे कुठलाही इलेमेंट्स जर बघितला इन द फॉर्म ऑफ अ क्लस्टर ऑफ अ ॲटम, इट इज गोइंग टू बी अ प्रेझेंट, मीन्स दे आर ॲग्रिगेट्स, म्हणजे ॲटम्स आर ॲग्रिगेट्स इन द पर्टिक्युलरली इलेमेंट्स. म्हणजेच इलेमेंट्स जो एक्झिस्ट होतो तो इन द फॉर्म ऑफ ॲग्रिगेट्स ऑफ ॲटम. म्हणजेच त्याचा जो एक्झिस्टन्स आहे इथं लक्षात घ्या, पर्टिक्युलरली आपल्याला ॲटम्सच्या क्लस्टर, ॲटम एकमेकाबरोबर जवळ येऊन ॲग्रिगेशन होऊन इलेमेंट्स हा एक्झिस्ट होतो. फक्त एक्सेप्शनल कॅरेक्टर येतं जे नोबल गॅस कॅरेक्टर होय, हे लक्षात ठेवा. नोबल गॅस ह्याच्यामध्ये क्लस्टर ऑफ ॲटम येत नाही. फक्त नोबल गॅस सोडून सगळे जर इलेमेंट्स बघितले देअर इज ॲग्रिगेशन ऑफ अ क्लस्टर ऑफ ॲटम is going to be present in the elements. That is the most important things. But this atom, when there is going to be a formation of a cluster, that atom is in a neutral condition. So तो cluster of atoms हे neutral condition मधला जो atom आहे त्याचा क्लस्टरिंग कॅरेक्टर बघायला मिळतं आणि त्यामुळं आपल्याला फ्री एक्झिस्टन्स ऑफ अ मॉलिक्यूल हे आपल्याला जनरेट होतात. म्हणजेच दोन ॲटम्स एकत्र येतात, क्लस्टरिंग होतं, त्यावेळेला मॉलिक्यूल फॉर्मेशन होतं. त्या मॉलिक्युल्समध्ये पर्टिक्युलरली जे ॲटम्स आहेत ते न्यूट्रल कंडिशनमध्ये आहेत. ते न्यूट्रल कंडिशनमधले ॲटम्स ते कम क्लोजर टू इच अदर अँड ते ॲग्रिगेट क्लस्टर्स ऑफ ॲटम्स. इट इज गोइंग टू बी प्रोड्युस्ड इन अ इलेमेंट. म्हणजे इलेमेंटमध्ये ॲग्रिगेशन होऊन, ॲग्रिगेशन ऑफ ॲटम्स होऊन जे क्लस्टरिंग ऑफ ॲटम होतं तिथं फ्री एक्झिस्टन्स मॉलिक्यूल हा जनरेट होतो बाय लिंकिंग ऑफ 2 or more atoms of same element or different element. सेम इलेमेंट किंवा डिफरंट इलेमेंट्सचे ॲटम्स एकत्र येऊन आपल्याला मॉलिक्यूल जनरेट होतो. म्हणजेच इलेमेंट्समध्ये पर्टिक्युलरली ॲग्रिगेशन ऑफ ॲटम्स असतात आणि ह्या ॲग्रिगेशन ऑफ ॲटम्स हे 2 or more atoms of same element or different element, they are come closer to each other and they can form a molecule. हे लक्षात ठेवा. मग हा जो मॉलिक्यूल फॉर्मेशन होतं, ओके, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मध्ये येतं. आता इथं जो ॲटम आहे हा न्यूट्रल इन कॅरेक्टर आहे. न्यूट्रल कॅरेक्टरचा ॲटम दे आर कंबाईन विथ अदर ॲटम अँड फॉर्म अ मॉलिक्यूल. ते ॲटम सेम इलेमेंटचे असतील किंवा डिफरंट इलेमेंट्सचे असतील. म्हणजेच थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या, कुठलाही इलेमेंट असू दे, कुठलाही कंपाऊंड असू दे, पहिल्यांदा इलेमेंट जर बघितलं तर इलेमेंटमध्ये आपल्याला ॲग्रिगेशन ऑफ ॲटम आहे. म्हणजे एक्झिस्टन्स फ्री न्यूट्रल ॲटम आहे. मग हे न्यूट्रल ॲटम हे ॲग्रिगेट्स होतात, म्हणजे जवळ येतात, त्याचं क्लस्टर फॉर्मेशन होतं. म्हणजे दोन किंवा 3 ॲटम एकत्र येऊन ते मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणजे बेसिकली इलेमेंट्समध्ये आणि कंपाऊंड्समध्ये आपल्याला ॲटम्सचं मॉलिक्यूल हे जनरेट होतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये येतो. आता these atoms they are remain together. आता हे atoms or they are molecules they are remains together. म्हणजे त्यांचं जे हे ॲग्रिगेशन आहे त्यांच्यामध्ये जे दे 2 atoms एलिमेंट्स मधले किंवा कंपाऊंड्स मधले दे आर रिमेन्स टुगेदर अनलेस अँड अंटिल यू आर नॉट प्रोव्हाइडिंग द एनर्जी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एनर्जी प्रोव्हाइड करत नाही किंवा सेपरेट होण्याकरता फोर्स अप्लाय करत नाही, सेपरेट होण्याकरता फोर्स अप्लाय करत नाही. व्हेन यू आर अप्लाइंग फोर्स
for the separation, then and then only these atoms, they are going to be separated from each other, otherwise they are remains together. म्हणजे हे atoms, they are going to remains together, okay, if you are not going to apply the force to separate it. Okay, हे लक्षात ठेवा. So what it indicates that, so atoms in a molecules, they have some attractive force. म्हणजेच हे atoms जे molecules मध्ये आहेत, ह्यांच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, आणि हा अट्रॅक्टिव्ह फोर्स दोन्ही atoms-ला हेल्ड टुगेदर. द अट्रॅक्टिव्ह फोर्स which is going to be hold together these atoms. The atoms are going to be hold together by this attractive force. Okay, unless and until you are not going to apply the force for the separation. Separation करता तुम्ही apply करत नाही. म्हणजेच it indicates that की atoms, they are going to remains together if you are not going to apply the force for the separation. And here, for if you are not going to apply the force of separation, mean it indicates that these atoms, they are held together by force of attraction. म्हणजे असा force of attraction आहे की हे atoms एकमेकाबरोबर एकत्रित राहतात, म्हणजे they are going to be held together. आणि तो फोर्स कुठला आहे, तो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. आणि म्हणून this attractive force keeps atoms together in a molecule. This attractive force हा ॲटमला एकत्र ठेवतो इन अ मॉलिक्यूल, हे लक्षात ठेवा. आणि मग जोपर्यंत तुम्ही अट्रॅक्टिव्ह फोर्स जोपर्यंत आहे प्रेझेंट, तोपर्यंत दे आर गोइंग टू हेल्ड टुगेदर इन अ मॉलिक्यूल्स. मीन्स द ॲटम्स आर पर्टिक्युलरली दे आर टुगेदर इन अ मॉलिक्यूल ड्यू टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स मुळे आपल्याला बघायला मिळतं. मग ज्या वेळेला तुम्ही ह्याला एनर्जी देता, एनर्जी दिला तर काय होईल, म्हणजे सेपरेशन करता तुम्ही फोर्स अप्लाय करता, सेपरेशन करता फोर्स अप्लाय केला तर हा अट्रॅक्टिव्ह फोर्स डिक्रीज होतो, आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स डिक्रीज झालं तर ॲटम्सचं सेपरेशन होतं फ्रॉम द मॉलिक्युल्स. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला जर थर्मल एनर्जी म्हणजे हीट आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स हे दोन्हीही आपल्याला एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं काम करतात. अट्रॅक्टिव्ह फोर्स काय करतात, हेल्ड ॲटम्स टुगेदर इन अ मॉलिक्यूल, आणि जर एनर्जी जर दिलं तर त्या अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी करतं, म्हणजेच फोर्स ऑफ सेपरेशन वाढवतं. आणि these atoms which are held together, they are going to separate, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून क्लस्टर ऑफ ॲटम हे जे प्रेझेंट्स असतं इलेमेंट मध्ये, हे ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन ॲटम्स, and that's why they are remain in a molecule unless and until if you are not going to apply the force of separation, and that force of separation is nothing but energy. आणि ती एनर्जी म्हणजेच आपण थर्मल एनर्जी बऱ्याच वेळेला वापरतो. मग थर्मल एनर्जी विच इज एक्झॅक्टली हॅव अपोजिट डायरेक्शन इट्स वर्किंग दॅन अट्रॅक्टिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह फोर्स दोन ॲटम्सला एकत्र ठेवतो आणि थर्मल एनर्जी सेपरेट करते. मग ज्या वेळेला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स विच आर गोइंग टू बी हेल्ड टुगेदर टू ॲटम्स ऑर टू मॉलिक्युल्स, ओके, मग ह्यालाच आपण केमिकल बॉन्ड म्हणतो. म्हणजेच इथं केमिकल बॉन्डची डेफिनेशन काय येणार आहे, द केमिकल बॉन्ड ची डेफिनेशन ही लक्षात घ्या. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स ॲटम्स टुगेदर. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके, काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स atom together in a molecule
इज कॉल्ड केमिकल बॉन्ड. हे लक्षात ठेवा. म्हणजेच इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स ॲटम टुगेदर. ह्याच्यावरून बघितलं ॲटम रिमेन्स टुगेदर इन अ मॉलिक्यूल बिकॉज ऑफ अ अट्रॅक्टिव्ह फोर्स. दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स काय करतो, दोन ॲटमला होल्ड टुगेदर करतो. त्यालाच आपण केमिकल बॉन्ड म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणून कुठलाही इलेमेंट असू दे, कंपाऊंड असू दे, त्याच्या मॉलिक्युल्स मध्ये इन बिटवीन टू ॲटम्स देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळं क्लस्टर ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल इट इज गोइंग टू बी अ सीन अँड दे आर गोइंग टू रिमेन्स टुगेदर. दे आर गोइंग टू रिमेन्स टुगेदर अनलेस अँड अंटिल यू आर नॉट अप्लाइंग अ फोर्स ऑफ सेपरेशन. आणि म्हणून टू होल्ड दीज ॲटम्स इन अ molecule, that attractive force is called as a chemical bond. हे लक्षात ठेवा. मग हे केमिकल बॉन्ड पर्टिक्युलरली फॉर्मेशन्स होत असतात. म्हणजेच ॲटम दे आर गोइंग टू कंबाईन. मग ॲटम्स, व्हाय द ॲटम्स दे आर, व्हाय डू ॲटम्स कम्स टुगेदर और कंबाईन टुगेदर, हे लक्षात ठेवा. व्हाय these ॲटम्स कंबाईन टुगेदर. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला बघायचा आहे. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही कॅरेक्टर हे ज्या वेळेला डिसाइड करता त्यावेळेला व्हाय दीज ॲटम्स, why atom combine together, हा सगळ्यात महत्वाचा बेसिक प्रश्न तुमच्या मनात पडला पाहिजे. कारण का आपण सांगितले क्लस्टर ऑफ ॲटम्स आहेत. म्हणजेच ॲटम्स दे आर कंबाईन टुगेदर. हे लक्षात ठेवा. मग हे कंबाईन का होतात, तर पहिलं टेंडन्सी to acquire stability, that is number one, and tendency to form noble gas configuration. noble gas configuration हे लक्षात ठेवा. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय, तर लास्ट व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. त्यालाच आपण नोबल गॅस कॉन्फिगरेशन म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणजेच लक्षात घ्या की ॲटम्स व्हाय दे आर गोइंग टू कंबाईन, व्हाय दे कॅन फॉर्म मॉलिक्यूल. ओके, व्हाय particularly there is a force of attraction is going to develop. तर particularly atoms they are going to combine together because of stability, tendency to acquire a stability. आता तुम्ही जर बघितलं तर atoms of different elements, atoms of different elements except noble gas, noble gas सोडला तर कुठलाही atom of different elements they possesses high potential energy. त्यांच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ही हाय असते. पीई म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज हाय इन ॲटम. ओके, कुठलाही एक्सेप्ट नोबल गॅस, बरं का, नोबल गॅस सोडला तर सगळ्या डिफरंट एलिमेंट्सच्या ॲटम्स मध्ये पोटेन्शियल एनर्जी ही जास्त आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी जास्त मीन्स इट इज हायली अनस्टेबल येतात. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, जेवढी एनर्जी जास्त तेवढी त्याची स्टॅबिलिटी कमी. आणि म्हणून ॲटम्स दे पजेसेस हाय पोटेन्शियल एनर्जी इन डिफरंट एलिमेंट्स, सो दे आर हायली अनस्टेबल कॅरेक्टर येतात. दे आर highly unstable. आता this unstable nature in particularly of the atoms they wants to acquire stability.
हे जे हायली अनस्टेबल आहे, हे हायली अनस्टेबल ड्यू टू पोटेन्शियल एनर्जी, दे वॉन्ट्स टू अक्वायर अ स्टॅबिलिटी. Therefore, these atoms particularly they want a minimum potential energy and maximum stability. म्हणजेच for acquiring stability म्हणजे काय पाहिजे, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी पाहिजे. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी मीन्स मॅक्झिमम स्टॅबिलिटी ही आपल्याला बघायला मिळते. अँड दॅट्स वाय पर्टिक्युलरली दीज अनस्टेबल ॲटम्स दे आर कंबाईन टू विथ अदर ॲटम्स अँड ड्युरिंग द कॉम्बिनेशन द पोटेन्शियल एनर्जी इज डिक्रीजेस. म्हणजेच कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, व्हेन ॲटम्स undergoes a combination, then potential energy is decreases and hence a stability is going to be a increases. Potential energy decreases, stability increases. आणि म्हणून acquire stability मध्ये डिफरंट atoms of different elements त्याची पोटेन्शियल एनर्जी हाय आहे. पोटेन्शियल एनर्जी हाय म्हणजे तो हायली अनस्टेबल आहे. आणि दिस highly unstable system in the nature they wants to acquire a stability. ते acquire stability करण्याकरता minimum potential energy हे आपल्याला पर्टिक्युलरली acquire करण्याकरता प्रयत्न करतात. minimum potential energy म्हणजेच more stability किंवा मॅक्झिमम स्टॅबिलिटी हे बघायला मिळतं. आणि म्हणून पर्टिक्युलरली हे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी हे अक्वायर स्टॅबिलिटीचं जे द्योतक आहे किंवा तो कॅरेक्टर आहे, ते जे पॅरामीटर्स आहे, इट हॅपन्स ओनली व्हेन ॲटम कंबाईन्स विथ अदर ॲटम. म्हणजेच ॲटम्स इट इज गोइंग टू कंबाईन टुगेदर. त्यावेळेला ही मिनिमम पोटेन्शियल एनर्जी आपल्याला बघायला मिळते आणि अनस्टॅबिलिटी ही लीड्स टू स्टॅबिलिटी कॅरेक्टर कडे येते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इन अ केमिकल बॉन्ड फॉर्मेशन this potential energy is going to be a decrease. म्हणून in between two atoms particularly there is a force of attraction. आता ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही कमी होते, डिक्रीज होते आणि स्टॅबिलिटी कडे लीड्स होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून टू कंबाईन ॲटम टुगेदर बिकॉज पर्टिक्युलरली टेंडन्सी टू अक्वायर स्टॅबिलिटी. अक्वायर स्टॅबिलिटी करण्याकरता ॲटम हा कंबाईन होतो दुसऱ्या ॲटम बरोबर इन अ मॉलिक्युल्स. ओके, आणि मग तिथं आपल्याला केमिकल बॉन्ड तयार होतो, हे लक्षात ठेवा. ओके, हा दॅट इज नंबर 1 कॅरेक्टर. दुसरं कॅरेक्टर येतं ज्याला आपण टेंडन्सी टू अक्वायर नोबल गॅस कॉन्फिगरेशन. तुम्हाला माहिती आहे की ऑल नोबल गॅस जर तुम्ही बघितला तर पर्टिक्युलरली ऑल नोबल गॅस हॅज स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बिकॉज दे कंटेन 8 इलेक्ट्रॉन्स इन अ व्हॅलेन्स शेल. ह्यांच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत इन अ व्हॅलेन्स शेल मध्ये. व्हीएस म्हणजेच व्हॅलेन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि म्हणून बघा नोबल गॅस हे नॉन रिॲक्टिव्ह आहेत. दे डोनेट पण करत नाहीत, दे ऍक्सेप्ट पण करत नाहीत आणि दे शेअर पण करत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं ते स्टेबल आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून दे आर नॉन रिॲक्टिव्ह कॅरेक्टर्स मध्ये येतात. आणि त्यामुळं हे सगळे आपल्याला नोबल गॅस दे आर बिकम अ क्वाइट स्टेबल इन नेचर. तो त्यामुळे तुम्हाला त्याची स्टॅबिलिटी हा बघायला मिळतं. अँड दे आर व्हेरी मच स्टेबल, सो दे आर नॉट गोइंग टू टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्स मध्ये ते पार्टिसिपेट होत नाहीत बिकॉज ऑफ 8 इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन देअर व्हॅलेन्स शेल.
म्हणजेच लास्ट व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. सो इट इज बिकम व्हेरी स्टेबल आणि क्वाइट स्टेबल असल्यामुळं दे आर नॉट गोइंग टू टेक पार्टिसिपेशन इन अ chemical reaction in under normal condition. So these particularly 8 electrons offers the stability to the noble gas configuration. मग लक्षात घ्या, जर ह्या particularly the atom which contains less than 8 electrons in their valence shell, okay, these atoms are going to be unstable, and when they are unstable means they have a unstable electronic configuration. म्हणजेच the atom contain less than 8 electron, then it is unstable इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. EC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे लक्षात ठेवा. अँड दिस अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लीड्स टू अनस्टॅबिलिटी. आणि मग ही अनस्टॅबिलिटी होऊ नये म्हणून, म्हणजेच टू अटेन द स्टॅबिलिटी, ओके, टू अटेन द स्टॅबिलिटी, ओके, अँड फॉर्म्स electronic configuration like noble gas, okay, there is gaining, donating. आता गेनिंग म्हणजेच इथं ऍक्सेप्टिंग म्हणा, डोनेटिंग म्हणजेच रिलीजिंग म्हणा, और शेअरिंग of a valence electron takes place, okay, to form 8 electrons. म्हणजेच to get 8 electrons, ओके, हे लक्षात ठेवा. कारण का 8 इलेक्ट्रॉन्स हे क्वाइट स्टेबल आहेत कुणाच्या बाबतीत, नोबल गॅसच्या बाबतीत. म्हणजे टू अचीव दिस 8 इलेक्ट्रॉन्स दे ऍटम काय करतात, ज्यांच्यामध्ये लेस आहेत किंवा मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर ते काय करतात, गेन करतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करतात किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि नोबल गॅस कॉन्फिगरेशन हे अचीव करतात. आणि नोबल गॅस कॉन्फिगरेशन अचीव केलं की स्टॅबिलिटी ही अचीव होते, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ही कमी होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून atoms combine together with respect to tendency to acquire stability and tendency to form noble gas configuration. noble gas configuration मध्ये जर तुम्ही बघितलं, it is a stable valence shell electron configuration. ते 8 इलेक्ट्रॉन्स त्यांच्या व्हॅलेन्स शेल मध्ये आहेत आणि व्हॅलेन्स शेल मध्ये असल्यामुळं फक्त एक्सेप्ट हेलियम मध्ये 2 आहेत, म्हणून आपल्याला एक्सेप्ट हेलियम, बाकीच्या नोबल गॅस मध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि म्हणून नॉर्मल कंडिशन मध्ये नोबल गॅस हा केमिकल रिएक्शन्स मध्ये पार्टिसिपेट करत नाही, म्हणजेच त्यांच्यामध्ये दे हॅव अक्वायर अ स्टॅबिलिटी ड्यू टू 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि मग जे ऍटम्स आहेत विच कंटेन्स लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स, दॅट इज अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे जातं. आणि अनस्टॅबिलिटी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला म्हणजे ऍटम्स जर स्टॅबिलिटी कडे यायचं असेल, टू अटेन द स्टॅबिलिटी अँड फॉर्म इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक नोबल गॅस, then these atoms which are unstable, they can gain, means they can accept the electrons, or they can donate the electrons, or they can release the electrons, or they can share the electrons, and they can achieve this noble gas configuration, and hence they can achieve the stability by a minimum potential energy. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी देऊन ते अचीव करतात. म्हणजेच थोडक्यात काय करतात, द ॲटम्स दे आर गोइंग टू बी अ होल्ड टुगेदर इन अ मॉलिक्यूल ड्यू टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
म्हणजेच केमिकल बॉन्ड फॉर्मेशन होतं बिटवीन टू बॉन्ड्स, वेदर दे आर गोइंग टू अक्वायर स्टॅबिलिटी और दे कॅन अक्वायर अ नोबल गॅस कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन अक्वायर करू देत किंवा स्टॅबिलिटी अक्वायर करू देत, तिथं each atom they are going to combine with another atom, okay, to acquire stability, means they are going to form a chemical bond, and this chemical bond is nothing but the force of attraction, okay, the force of attraction which holds atom together, the force of attraction which holds atom together in a molecule is called as chemical bond. आणि हे केमिकल बॉन्ड दोन प्रकारचे असतात, एक आयोनिक बॉन्ड असतो आणि एक कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. मग आता हे आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड हे बघायच्या अगोदर आपल्याला जे बघायचं आहे, सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर्स बघायचं आहे ते म्हणजेच राजानो, आपल्याला कोसल थेरी किंवा ऑक्टेट रूल हा पहिल्यांदा बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि मग तो ऑक्टेट रूल बघितल्यानंतर किंवा त्याला आपण कोसल थेरी ही बघितल्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट बघायला मिळतं. कोसल अँड लेविस थेरी काय आहे? कोसल अँड लेविस थेरी. ओके. आता ही थेरी म्हणजे त्याला ऑक्टेट रूल असं सुद्धा म्हटलं जातं. ऑक्टेट रूल हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता ऑक्टेट रूल म्हणजे काय? बाय गेनिंग म्हणजेच बाय ऍक्सेप्टिंग और बाय डोनेटिंग और बाय शेअरिंग टू अचीव द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक नोबल गॅस, म्हणजे लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत म्हणून तो ऑक्टेट रूल आलेला आहे, हे लक्षात ठेवा. मग ही थेरी जी डेव्हलप केली ऑक्टेट रूलची किंवा ज्याला कोसल अँड लेविस थेरी म्हणतो, त्यामध्ये आपल्याला कोसल आणि लेविसनी ही व्हॅलेन्सी बेस्ड इलेक्ट्रॉन थेरी ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स प्रमाणे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही डेव्हलप केलेली आहे, हे लक्षात ठेवा. अकॉर्डिंग टू धिस थेरी, कोसल अँड थेरीमध्ये, कोसल अँड लेविस मध्ये पर्टिक्युलरली हाऊ द ॲटम्स they are going to interact with each other and how they are going to achieve a noble gas configuration, हे सांगण्याचं काम आपल्याला कोसल आणि लेविस थेरी मध्ये केलेलं आहे. म्हणजेच पहिला जर पॉइंट आला तर पहिला काय येतो पॉइंट? आउटर मोस्ट शेल ऑफ ॲटम. आउटर मोस्ट शेल ऑफ ॲटम इज नथिंग बट व्हॅलेन्स शेल. आउटर मोस्ट ऑफ ॲटम इज नथिंग but a valence shell and electrons present as a valence electron. लक्षात घ्या, outermost shell, हा outermost shell हा सगळ्यात असेल म्हणजे 1 2 3 हा तिसरा असेल, तर हा outermost shell जे आहे त्यालाच व्हॅलेन्स शेल म्हणतात आणि त्याच्यामधला जो इलेक्ट्रॉन्स आहे त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. म्हणजेच ड्युरिंग the bond formation, the electrons in the outermost shells are going to be involved. म्हणजे electrons present in the outermost shell, they are going to be involved in a bond formation. आणि म्हणून लक्षात घ्या, outermost shell of an atom is called as a valence shell and electrons present in that shell is called as valence electrons. These electrons, particularly these electrons present in a valence shell, they are going to be a participate in a bond formation. The valence electron which is present in a valence shell, they are going to be a participate in a bond formation. Okay, that is number 2 character. Number 3, the atoms of inert gas, म्हणजेच noble gas. The atoms of a noble gas contains 8 electrons. त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत.
म्हणजेच ते अक्वायर स्टॅबिलिटी आहे एक्सेप्ट हेलियम. मग टू अक्वायर नोबल गॅस कॉन्फिगरेशन these particularly valence shell electrons they can donate or they can accept or they can share. okay, म्हणजेच atoms other than a noble gas they are going to be particularly lose the electron, gain the electron or share the electron to attain the stability ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. आता हे कुठले इलेक्ट्रॉन्स तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲटम. ओके, विच हॅव व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लेस दॅन 8 ते काय करतात आयदर गेन म्हणजे ऍक्सेप्ट, आयदर लूज म्हणजेच डोनेट और बाय शेअरिंग दे आर गोइंग टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक नोबल गॅस. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हे नोबल गॅस कॉन्फिगरेशन अचीव करतात म्हणजेच स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात. हेन्स व्हॅलेन्सी हे आपल्याला डिसाइड होते. सो व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग ह्या ऑक्टेट रूल प्रमाणे काय होतं आपल्याला व्हॅलेन्सी डिसाइड करता येते. व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विच कॅन गेन, विच कॅन लॉस अँड विच कॅन शेअर. ओके, टू अचीव अ नियरेस्ट नोबल गॅस कॉन्फिगरेशन. नियरेस्ट नोबल गॅस कॉन्फिगरेशन मग हायड्रोजन असेल तर तो हेलियम करेल, ऑक्सिजन नायट्रोजन असतील तर ते न्यूऑन्स टाईप करतील. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मग पुढे आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, म्हणजे नियरेस्ट नोबल गॅस कॉन्फिगरेशन हे अचीव करतात इलेमेंट्स. हे लक्षात ठेवा. आणि हे सांगण्याचं काम कोणी केलेलं आहे तर कोसल नावाच्या सायंटिस्टनी किंवा लेविसनी केले. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर आउटर मोस्ट ऑर्बिट इज नोन ॲज अ व्हॅलेन्स शेल. आणि व्हॅलेन्स शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि ड्युरिंग अ बॉन्ड फॉर्मेशन दीज आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स म्हणजेच व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन्स दे आर टेक्स पार्टिसिपेशन इन अ बॉन्ड फॉर्मेशन. ओके, that is number 1. Number 2, particularly extraordinary stability like a noble gas. Okay, because it contains 8 electrons, the every atom which contains that stability acquire stability like a noble gas configuration. They can lose, they can gain, they can share the electrons. हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स दे आर गोइंग टू बी टेक्स पार्टिसिपेशन इन अ बॉन्ड फॉर्मेशन. हेन्स द व्हॅलेन्सी इज नथिंग बट number of electrons which can lose, which can gains, which can shares and which can participate in a bond formation that is called as a valency. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हायड्रोजन अँड लिथियम हे त्यांना अक्वायर स्टॅबिलिटी करण्याकरता ओनली 1 इलेक्ट्रॉन्स इज सफिशियंट. बिकॉज हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन त्यानं ऍक्सेप्ट केला तर हेलियम लाईक गॅस कॉन्फिगरेशन अचीव करतो. आणि लिथियमनं 1 इलेक्ट्रॉन लॉस्ट केला की तो हेलियम गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. फक्त हायड्रोजन आणि लिथियम जर सोडला तर बाकीच्यांना 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला अचीव करण्याकरता लागणार आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजेच ऑक्टेट पूर्ण करावे लागणार आहेत बाय अदर एलिमेंट्स एक्सेप्ट हायड्रोजन आणि लिथियम. हायड्रोजन आणि लिथियमला डुप्लेट करावे लागणार आहेत लाईक हेलियम गॅस. जे हायड्रोजन आणि लिथियमला हेलियम गॅस कॉन्फिगरेशन आणि बाकीच्यांना निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन करत असताना त्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्सचा प्रेझेन्स असला पाहिजे. म्हणजेच ऑक्टेट त्यांचं कंप्लीट व्हायला पाहिजे. ते ऑक्टेट कंप्लीट होण्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूज केले जातील, गेन केले जातील किंवा शेअर केले जातील. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट कोसल थेरी आणि ऑक्टेट थेरी मध्ये येतात. मग आता व्हॅलेन्स शेल म्हणजेच काय तर आउटर मोस्ट ऑर्बिट. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट ऑर्बिट त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. अँड विच आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अ बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजेच थोडक्यात
ऑक्टेट रूल हा जर आपल्याला डेफिनेशन्स मध्ये घ्यायचा झाला तर ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड, atom of a particular element, atom of a particular elements, it can gain, it can lose, it can shares the electrons with other atom of the elements, and which acquire a stable electronic configuration like a noble gas, that is called as octet rule. हे लक्षात ठेवा. ऑक्टेट रूल इज नथिंग बट ड्यूरिंग अ फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड, atom of one element, they can lose, they can share, they can gain the electron with the other atom of the another element to acquire a stable electronic configuration. स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करण्याकरता आपल्याला म्हणजेच ऑक्टेट कंप्लीट करण्याकरता लूज, गेन और शेअरिंग हे इलेक्ट्रॉन्सचं होतं विथ अनादर ॲटम. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑक्टेट रूल. फक्त एक्सेप्ट हेलियमच्या बाबतीत हायड्रोजन आणि लिथियम ह्यामध्ये लक्षात ठेवा की हायड्रोजन अँड लिथियम ह्याच्यामध्ये त्या ऑक्टेट रूल हा पर्टिक्युलरली ऑक्टेट रूल इज नॉट व्हॅलिड फॉर हायड्रोजन अँड लिथियम. कारण हायड्रोजन आणि लिथियम हे हेलियम गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करणार आहेत. बघा, हायड्रोजन 1s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NH1 1s2 आहे आणि लिथियमचं आहे 1s2 2s1. ओके, आता लक्षात घ्या हेलियमचं 1s2. आता हेलियम हा नोबल गॅस आहे. मग आता इथं ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत का राजानो? तर नाही आहेत. आणि म्हणून ऑक्टेट रूल हा हायड्रोजन आणि लिथियमला येत नाही. इट इज नॉट व्हॅलिड. बट फॉर द अदर इलेमेंट्स दे कॅन अचीव आयदर ऑर्गॉन, आयदर न्यूऑन, आयदर क्रिप्टॉन. हे गॅशियस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतात. तर तिथं 8 इलेक्ट्रॉन्स आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हायड्रोजन आणि लिथियमला हा ऑक्टेट रूल व्हॅलिड नाही आहे. आणि म्हणून हायड्रोजन काय करतो? 1 इलेक्ट्रॉन गेन करतो आणि लिथियम काय करतो? 1 इलेक्ट्रॉन लूज करतो आणि हेलियम गॅस कॉन्फिगरेशन अचीव करतो. हे लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवलं की तो हेलियम गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतो. हेलियम गॅस इज नथिंग बट नोबल गॅस आणि म्हणून इथं डुप्लेट तयार होतं. हे लक्षात घ्या. इथं 8 इलेक्ट्रॉन्सचा संबंध नाही. इथं हेलियम गॅस कॉन्फिगरेशन जो नोबल गॅस आहे तो अचीव करणं आहे. आणि म्हणून हायड्रोजन आणि लिथियमला पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर व्हॅलिड कॅरेक्टर्स बघायला मिळत नाही. आणि म्हणून ऑक्टेट रूल इज नॉट व्हॅलिड फॉर हायड्रोजन अँड हेलियम. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला कोसल आणि लेविस थेरी प्रमाणे बघायला मिळतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया. मग हा ऑक्टेट रूल तुम्हाला त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? ऑक्टेट रूल हा पहिल्यांदा ऑक्टेट रूलचं सिग्निफिकन्स काय आहे? पहिल्यांदा ऑक्टेट रूल नॉर्मल व्हॅलेन्सी एक्सप्लेन करतो. ऑक्टेट रूल एक्सप्लेन्स नॉर्मल व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट हे एक्सप्लेन करतो. आणि पर्टिक्युलरली दुसरं स्टडी ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बिटवीन atoms इन मॉलिक्यूल हे सजेस्ट करतो. कोण? ऑक्टेट रूल. म्हणजे नॉर्मल व्हॅलेन्सी एक्सप्लेन करतो आणि स्टडी ऑफ अ केमिकल कॉम्बिनेशन बिटवीन ॲटम इन अ मॉलिक्यूल हे सजेस्ट करतं. कोण? ऑक्टेट रूल. हे त्याचे 2 सिग्निफिकन्स कॅरेक्टर आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच व्हॅलेन्सी कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतं राजानो. ओके, म्हणजे तुम्हाला व्हॅलेन्सी म्हणजेच कंबायनिंग कॅपॅसिटी हे तुम्ही 10वीला शिकलाय बघा.
व्हॅलेन्सी इज नथिंग बट अ कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अ इलेमेंट विथ अनादर इलेमेंट. त्याला आपण व्हॅलेन्सी कॅरेक्टर म्हणतो. म्हणजे व्हॅलेन्सी डिसाइड करण्याकरता आपल्याला ऑक्टेट रूलचा सिग्निफिकन्स आहे. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आपल्याला देतं कोण, तर ऑक्टेट रूल देतं. हे लक्षात ठेवा. ऑक्टेट रूल काय सांगितला मी तुम्हाला, तर ऑक्टेट रूल इज नथिंग बट particularly the atom of a one element is going to be lose, gain or share the electron with another atom of the element, okay, to achieve a noble gas configuration. Means in its last valence shell it should be a 8 electrons, okay, म्हणजे they are going to achieve octet, okay. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्टेट रूल म्हणतो. ह्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स दे आर गोइंग टू टेक अ पार्टिसिपेशन इन अ बॉन्ड फॉर्मेशन. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आउटर मोस्ट ऑर्बिट जे आहे त्याला व्हॅलेन्स शेल म्हणतात. आणि ह्या व्हॅलेन्स शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपल्याला पर्टिक्युलरली पार्टिसिपेट इन अ केमिकल बॉन्डिंग केलं जातं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर कोसल थेरी म्हणजेच ऑक्टेट रूल आहे. हे लक्षात घ्या. आता आपल्याला पर्टिक्युलरली मगाशी सांगितलं व्हॅलेन्सी हे एक्सप्लेन केली जाते बाय धिस ऑक्टेट रूल प्रमाणे. म्हणजेच कोसल आणि लेविसने ही व्हॅलेन्सी ऑफ इलेमेंट हे सजेस्ट केली बाय एक्सप्लेनिंग द ऑक्टेट रूल. मग ह्याच्यामध्ये सिम्बॉल्स जे जी.एन. लेविस नावाचा जो सायंटिस्ट आहे, जी.एन. लेविस नावाच्या सायंटिस्टने सिम्बॉल्स, ओके, सिम्बॉल्स ऑफ व्हॅलेन्सी, ओके, हे आपल्याला सजेस्ट केलेलं होतं जी.एन. लेविसनं. म्हणून त्याला लेविस सिम्बॉल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लेविस सिम्बॉल हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच ह्यामध्ये जी.एन. लेविसनं काय केलं, एक सिंपल नोटेशन, ओके, डिनोट केलं की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जर आपल्याला देर इज अ नोटेशन इन द फॉर्म ऑफ अ डॉट, म्हणजेच इन द फॉर्म ऑफ अ डॉट हे नोटेशन दिलं आपल्याला टू नो द एक्झॅक्ट व्हॅलेन्सी ऑफ द इलेमेंट्स. म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढी व्हॅलेन्सी आहे. हे लेविसनं एक्सप्लेन केलं इन द फॉर्म ऑफ अ डॉट सिम्बॉल, इलेक्ट्रॉन डॉट सिम्बॉल प्रमाणे. म्हणजेच Na असेल तर Na एक इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन Na एक आहे म्हणून एक डॉट आला. Mg 2 डॉट आले, ओके, हे लक्षात ठेवा. नंतर बोरॉनला 3 डॉट आले, ओके, हे लक्षात घ्या. तसंच ऑक्सिजनला आपल्याला 6 डॉट येतात, ओके. तसंच नायट्रोजनला आपल्याला हे 5 डॉट येतात. आणि हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणून आपल्याला प्रेझेंट होतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर प्रमाणे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्रत्येक एलिमेंट्स मध्ये किती आहेत हे सांगण्याचं काम ह्या जे.एन. लेविसच्या लेविस डॉट कॅरेक्टरमुळं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजेच लेविस सिम्बॉलमुळं. कॅल्शियम असेल तर 2 डॉट बघायला मिळेल. तुम्हाला निऑन असेल तर 8 डॉट बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं. परंतु लक्षात घ्या, व्हॅलेन्सी ही एक्सप्लेन करत असताना पर्टिक्युलरली काय काय इलेमेंट्स मध्ये नंबर ऑफ डॉट्स आणि त्याची व्हॅलेन्सी ही एक्झॅक्टली मॅच झाली. म्हणजे सोडियमला नंबर ऑफ डॉट 1 आहे, एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 1 आली. Mg चे 2 आहेत म्हणजे 2 आली. कॅल्शियमचे 2 आहेत म्हणून 2 आली. बोरॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे डॉट 3 आहेत म्हणून बोरॉनची, ॲल्युमिनियमची हे 3 व्हॅलेन्सी आली. म्हणजे जेवढे नंबर ऑफ डॉट्स आहेत तेवढी ती व्हॅलेन्सी आहे. हे तुम्हाला काही काही इलेमेंट्स पुरतं
हे कॅरेक्टर लेविस सिम्बॉलचं इझिली तुम्हाला अप्लाय करता आलं. म्हणजे कोणाकोणाकरता बघा, तर Na करता 1 आहे, कॅल्शियम करता 2 आहेत, Mg करता 2 आहेत, पोटॅशियम करता 1 आहे, ॲल्युमिनियम करता 3 आहेत, बोरॉन करता 3 आहेत. असे जे इलेमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये नंबर ऑफ डॉट्स वरून तुम्ही व्हॅलेन्सी ही एक्सप्लेन केली गेली. परंतु आता ऑक्सिजन, नायट्रोजन, म्युऑन हे तर नंबर ऑफ डॉट्स हे जास्त आहेत, परंतु त्याची व्हॅलेन्सी ही तेवढी नाही आहे. म्हणजेच ऑक्सिजन मध्ये नंबर ऑफ डॉट जर बघितलं तर 6 आहेत, म्हणजेच 6 व्हॅलेन्सी आहे का ऑक्सिजनची. नायट्रोजनचे 5 आहेत, म्हणजे 5 व्हॅलेन्सी आहे का. न्यूऑनला 8 आहे. मग खरं न्यूऑन म्हणतोय आपण पर्टिक्युलरली स्टेबल आहे, तो पार्टिसिपेटच करत नाही आहे, मग त्याचे डॉट आहेत, म्हणजे तेवढी न्यूऑनची व्हॅलेन्सी 8 आहे का, तर नाही आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स ही डिटरमाइन करण्याकरता, पहिला व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन डिटरमाइन करण्याकरता लक्षात घ्या, पहिला रूल काय सांगितला, व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन determine with number of dots with certain element. certain elements ला आपण करू शकतो. एक्झाम्पल Na, Mg, ओके, ॲल्युमिनियम, बोरॉन, ओके, कॅल्शियम, पोटॅशियम. ह्याच्याप्रमाणे नंबर ऑफ डॉट्स आहेत तेवढी व्हॅलेन्सी तुम्ही घेतली. पण सेकंड लक्षात घ्या, विच इज नॉट गोइंग टू बी व्हॅलेन्सी इज नॉट कॅल्क्युलेटेड or not determined by a number of dots, then the valency is going to determine, okay, valency is not determined as per number of dot, then A, okay, then A काय आहे, व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट ऑफ अ फर्स्ट पिरियड ही जर कॅल्क्युलेट करायची असेल तर काय येणार, 2 मायनस नंबर ऑफ डॉट, 2 मायनस नंबर ऑफ डॉट. आणि बी व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट other than फर्स्ट पिरियड असेल तर 8 मायनस नंबर ऑफ डॉट हे ना आपल्याला काढता येते, हे लक्षात ठेवा. मग आता जर तुम्ही बघितलं, तुम्हाला काही सोडियमची व्हॅलेन्सी म्हणून बघू शकता 1 व्हॅलेन्सी आहे, Mgची 2 आहे, ॲल्युमिनियमची 2 आहे. परंतु जर तुम्ही हायड्रोजनची बघायला गेला तर आता इथं आपण हायड्रोजन वरती काय आहेत, एकच इलेक्ट्रॉन आहे राजानो. ओके, हायड्रोजनचा एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि हायड्रोजन इट इज फ्रॉम फर्स्ट पिरियड, म्हणजेच तुम्ही 2 मायनस 1 जर हायड्रोजनला केलं तर हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती येते, 1 येते. आता हेलियम मध्ये 2 डॉट आहेत, मग त्याची व्हॅलेन्सी काय येणार, 2 मायनस 2 म्हणून 0 येते. म्हणून हेलियम हा काय आहे, नोबल गॅस कॉन्फिगरेशनचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आता लिथियम मध्ये जर तुम्ही बघितलं तर 1s2 2s1 आहे, म्हणजेच 1s2 2s1 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 मायनस नंबर ऑफ डॉट, म्हणजे आता जर तुम्ही लिथियमचे एनर्जी लेवल घेतली तर काय येणार आहे, एनर्जी लेवल जर तुम्ही घेतली लिथियमची तर लिथियम मध्ये हा असा येणार आहे बघा, 1 2 3 असं येईल. 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स येतात. मग 2 मायनस 3 केलं तर 1 येतं, म्हणून लिथियमची व्हॅलेन्सी ही 1 येते, हे लक्षात ठेवा. तसंच बेरेलियम मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली लक्षात घ्या तुम्ही 5 इलेक्ट्रॉन्स बघायला, पर्टिक्युलरली बेरेलियम मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, हे लक्षात ठेवा,
4 इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 2-4 ओके, म्हणजे 2 कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट नंबर ऑफ डॉट्स मध्ये येणार आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळेल. परंतु आता हा जो दुसरा रूल आहे बेरिलियम किंवा लिथियम, हा काय ह्याच्यामधला नाही आहे, ठीक आहे, सेकंड पिरियड फर्स्ट पिरियड मधला नाही आहे. ओके, ते सेकंड पिरियड मध्ये येतात, त्यामध्ये 2- नंबर ऑफ डॉट्स हे घेता येत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आता पर्टिक्युलरली व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स अदर दॅन फर्स्ट पिरियड, म्हणजेच तुम्ही जर बघितला तर नायट्रोजन, आता नायट्रोजन वरती किती आहे बघा राजानो, नायट्रोजन वरती म्हणजे ही तुम्ही हा बी एक्सप्लेन करताना 1, 2 हे 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आता नायट्रोजन अदर दॅन फर्स्ट पिरियड आहे, म्हणजे 8-5 करा, 8-5 किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत, 8-5 म्हणजेच नायट्रोजनची व्हॅलेन्सी आली 3. तसंच ऑक्सिजनची बघा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 8-6 म्हणजे 2 आलं. निऑनची बघा 2-2 4-2 6-2 8 म्हणजे 8-8 निऑनची 0 आली. आता फ्लोरीन कॅरेक्टर बघितलं तर 2-2 4-2 6 1 7 म्हणजे 8-7 फ्लोरीनची 1 व्हॅलेन्सी आली. ओके, म्हणजे जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत तेवढीच व्हॅलेन्सी असत नाही. त्यामध्ये आपल्याला एक तर फर्स्ट पिरियड करता 2- नंबर ऑफ डॉट किंवा व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स करता 8- नंबर ऑफ डॉट हे तरी बघायचं, किंवा नंबर ऑफ डॉट्स प्रेझेंट, म्हणजे जसं आपल्याला बेरिलियम मध्ये 2 डॉट्स आहेत, तर बेरिलियमची 2, पोटॅशियमची 1, कॅल्शियमची 2, बोरॉनची 3, अल्युमिनियमची 3 असं तर तुम्ही डिटरमाइन करा. किंवा आपल्याला फर्स्ट पिरियड मधले जर एलिमेंट्स असतील तर 2- नंबर ऑफ डॉट, आणि व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट अदर दॅन फर्स्ट पिरियड असतील, अदर दॅन फर्स्ट पिरियड फॉर अदर एलिमेंट्स 8- नंबर ऑफ डॉट्स येतील, आणि त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली व्हॅलेन्सी क्रिएट करता येतील. आता हे लेविस सिम्बॉल हे कशावरती आहेत राजानो, जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ लास्ट ऑर्बिट. मग सोडियमच्या मध्ये किती, 1 आहे म्हणून 1 दिला, Mg मध्ये 2 आहेत म्हणून 2 आहेत, फ्लोरीन मध्ये 7 आहेत म्हणून 7 डॉट दिले, नायट्रोजन मध्ये 5 आहेत म्हणून 5 डॉट दिले, ऑक्सिजन मध्ये 6 आहेत म्हणून 6 दिलेले आहेत, निऑन मध्ये 8 आहेत म्हणून 8 दिलेले आहेत. मग जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढीच व्हॅलेन्सी आहे का, तर तेवढीच व्हॅलेन्सी नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच लक्षात घ्या, काय इलिमेंट्स पुरतं जेवढे नंबर ऑफ डॉट्स आहेत तेवढी व्हॅलेन्सी म्हणून तुम्ही डिटरमाइन करू शकता. परंतु काय इलिमेंट्स मध्ये आपल्याला फर्स्ट पिरियड मध्ये 2- नंबर ऑफ डॉट न व्हॅलेन्सी डिटरमाइन करता येते, आणि व्हॅलेन्सी अदर दॅन फर्स्ट पिरियड 8- नंबर ऑफ डॉट, म्हणजेच फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन, निऑन यांची जर व्हॅलेन्सी काढायची असेल तर 8- नंबर ऑफ डॉट्स किती आहेत, फ्लोरीन वरती 7 आहेत, नायट्रोजन वरती किती आहेत, 8- नंबर ऑफ डॉट्स 5 आहेत, ऑक्सिजन वरती 8-6 करा, मग त्याप्रमाणे तुम्हाला ती व्हॅलेन्सी बघायला येईल. आणि ही व्हॅलेन्सी डिटरमाइन करणं म्हणजेच ऍक्च्युली व्हॅलेन्सी म्हणजेच कंबायनिंग कपॅसिटी, म्हणजे इथं ऑक्सिजनची कंबायनिंग कपॅसिटी 2 आहे, नायट्रोजनची 3 आहे, फ्लोरीनची 1 आहे, हे सिद्ध होतं. ओके, म्हणजेच नुसतं आपल्याला 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे ते 6च्या 6 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कंबायनिंग कपॅसिटी नाही. ती कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणजेच व्हॅलेन्सी जी तुम्ही 10वीला शिकलाय ती व्हॅलेन्सी ही अशा पद्धतीनं डिटरमाइन करता येते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 काय आहे, 2- नंबर ऑफ डॉट. हेलियम काय, 2-2 म्हणजे 0च येते. हे ज्या वेळा तुमच्या डोक्यात कळेल, लक्षात घ्या, लेविसनं काय केलं, जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरूनच आपल्याला लक्षात ठेवा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वरून जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला फक्त
जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढे डॉट द्यायचे आहेत. ते डॉट म्हणजे व्हॅलेन्सी नव्हे, ते डॉट काय एलिमेंट्सच्या बाबतीत ते व्हॅलेन्सी म्हणून ऍज इट इजच परफॉर्म होतं, जस्ट लाईक सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, बोरॉन. परंतु एलिमेंट्स लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन ह्याच्यामध्ये आपल्याला हा रूल अप्लाय करायला लागतो. हायड्रोजन आणि हेलियम करता फर्स्ट पिरियडचे एलिमेंट्स आहेत 2 मायनस नंबर ऑफ डॉट आणि अदर एलिमेंट्स करता 8 मायनस नंबर ऑफ डॉट घेऊन तुम्हाला व्हॅलेन्सी ही डिटरमाइन करता येते. आणि हे एक्झॅक्टली ऑक्टेट रूलचं सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजेच लक्षात ठेवा, टू डिटरमाइन द व्हॅलेन्सी हे कोसल लेविसनं हे सांगितलं. आणि लेविसनं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कशा पद्धतीनं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन द्यायचे आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरून व्हॅलेन्सी कशी डिटरमाइन करायची हे लेविसनं सांगितलं, हे लक्षात ठेवा. ओके, तर इथंपर्यंत आपण आज थांबूया. थँक्यू व्हेरी मच.